ठाणे महानगरपालिकेतील महत्त्वाचे विषय चर्चेविना मंजूर केले जात असल्याचा आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केलाय. हिंमत असेल तर सभागृहात चर्चा करा, असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलंय. गेल्या 4 महिन्यात 432 कोटींचे विषय चर्चेविना मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केलाय. दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील बॅडमिंटन हॉल प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप करत त्यांनी एकाच कामाचे 2 प्रस्ताव मंजूर केल्याबाबतही शंका उपस्थित केली आहे. तसेच निधी वाटपात भाजपावर अन्याय झाल्याचा आरोप करत शिवसेनेला 154.30 कोटी तर भाजपाला केवळ 3.5 कोटी निधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. या संदर्भात पत्रकार परिषदेत कृष्णा पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री काल शिवसेना शिवसेना गटनेते ऑफिसच्या कार्यालयाच्या ओपनिंगला आले होते. तसं आम्हाला मित्रपक्ष निमंत्रण होतं, त्या निमंत्रण आम्ही गेलेही होतो. त्याचबरोबर जे काही 2 दिवसात 15 तारखेला महासभा झाल्यानंतर सन्माननीय मनोज शिंदेनी जे काही आक्षेप घेतला असेल, तसंच सभागृह नेत्यांनी जे काही केले, तर त्याला एक भारतीय जनता पार्टी आणि उपमहापौर म्हणून जे काही त्यांनी आमच्यावरती ॲक्सेप्ट घेत होते त्याचं उत्तर देणं हे गरजेचं होतं. त्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स ही कालच सकाळी आम्ही डिक्लेअर केलेली आहे, की असं नाही की ते झाल्यानंतर केल्या, असा विषय नाहीच आहे. मात्र असं असताना युती धर्म पाळला जात नाही, एकी बाजूने सांगतात, दुसरीकडे तुम्ही देखील म्हणतात की कुठेतरी आमच्या प्रस्ताव ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात. वारंवार वाद जे आहेत ते समोर येतात. यापूर्वी देखील सभा झाली तेव्हा देखील अशाच प्रकारचा वाद होता. आता देखील वाद सुरू आहे. दोघांनी एकामेकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केल्या होत्या. कसं आहे की पहिल्या महासभेपासून आमचं म्हणणं आहे की सभाशास्त्रानुसार महासभा चालू व्हावी. पूर्वी आज गेली 40 वर्ष म्हणजे 1987 पासून महासभा ही पहिली प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, त्याच्यानंतर विषयपत्रिका अशी चालते. पण ही इतके वर्ष चालत आली 40 वर्ष, आणि आताच का तो तुम्हाला नवीन प्रयोजन करावं वाटते की अगोदर विषयपत्रिका घेऊ, लक्षवेधीनंतर आणि प्रश्न उत्तरेनंतर असे फॉर्म्युले चालू केले. तेव्हा आम्ही सर्व सदस्यांनी एप्रिलच्या महासभेच्या आधी महापौरांना निवेदन दिलेलं सह्यानीशी 28 नगरसेवकांनी की जशी महासभा आतापर्यंत चालू त्या पद्धतीने चालवण्यात यावी, जेणेकरून संभ्रम आपला आपसात नको. मग ती एक महासभा झाली. त्याच्यानंतर आता ही जी महासभा मेची घेते त्याच्यामध्ये गटनेत्याच्या मिटिंगमध्ये ठरलं होतं की पहिलं प्रश्न उत्तर आपल्या विषयपत्रिका घेऊ, लक्षवेधी आणि प्रश्नोत्तर नंतर घेऊ. परंतु जेव्हा प्रत्यक्ष महासभा चालू झाली तर लक्षवेधी आली पहिली. लक्षवेधी हा विषय ठाणेकरांच्या जिव्हाळ्याशी होता. येणाऱ्या सुपर एल निनो हा विषय होता आणि हा जरा जवळीक होता. भविष्यात त्याची अडचण होणे, ते लोकांना काळजी घेण्यासाठी ठाणेकरांसाठी तो विषय चांगला होता. मग त्याच्यावर आम्ही सविस्तर आमच्याही सदस्यांनी सगळ्यांनी चर्चा केली. लक्षवेधीवरती झाली चर्चा. नंतर आमच्या सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रश्न उत्तर घ्या, त्याच्यातून पण नंतर तुम्ही विषयपत्रिका चालू करा. पण नाही, तुम्ही ह्याच्यावरती 2 मिनिटांमध्ये नाही झालं तर की तुम्ही आमची लोक उभे राहिले, फक्त मागणी केली महापौरांकडे, त्यांनी विषय सगळे मंजूर केले 308 वगैरे. हे कुठेतरी चुकीचं आहे. ही पद्धत का? हे कुठेतरी तुम्ही सोपस्कार राजकारण करता असं दिसतंय की ठरवायचं आहे का नंतर करायचं का, गोंधळ घालून आपले विषय मंजूर करावं असं प्रथम दर्शनी आम्हाला तर दिसते. त्याच्यानंतर मग बरेच सदस्यांचे काही खुलासे आले, राष्ट्रगीताचा अवमान केला. आम्हाला वाटलं, मग आम्ही तसं पोलीस स्टेशनला आणि महापौरांना आणि आयुक्तांना निवेदन दिले, पोलीस स्टेशनलाही निवेदन दिले की बाई अशा प्रकारे झालं ते चुकीचं आहे. वारंवार भविष्यात अशी कुठली घटना घडू नये चुकीची, म्हणून आम्ही ते तिथे कळवलेलं आहे. निवडणूक होतं त्यावेळेस मान दिला जात होता भाजपला, आता गोंधळ निर्माण होतं, कुठे मान दिला जात नाही, आता अपमान केला जातोय, अशी देखील वागणूक आता समोर येते. निवडणूक महायुतीमध्ये आम्ही लढलो, वरिष्ठांच्या आदेशामुळे महायुती झाली. महायुतीमध्ये पण आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. हातात हात घालून मी निवडणुका लढवले. त्यानंतर सत्तेचं समीकरण जेव्हा आलं, आज स्पष्ट बहुमत शिवसेना पक्षाला मिळालेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा पण 100% स्ट्राईक आहे, जवळ 28 नगरसेवक आहेत. महायुती म्हणून आपण जर महापालिकेत सत्ता स्थापन केलेली आहे तर ते कामकाज महायुतीच्या हिशोबाने चालावं, विषयावर चर्चा व्हावी हीच आमची मागणी आहे. माफक की विषयावर चर्चा व्हावी आणि विषय मंजूर करावे, बाकी आम्हाला कुठल्या गोष्टीला विरोध नाहीये. परंतु काय वाटतं, शिवसेनेची संख्या जास्त असल्यामुळे वारंवार भाजपला डावललं जातं असं तुम्हाला कुठेतरी वाटतंय का? बोलून दिलं जात नाही सभागृहात? आता सभागृहाच्या 3 महासभेचे मी थोडक्यात पोस्टमॉर्टम केलंय. तर फक्त भारतीय जनता पार्टीला 3 कोटी 5 लाख 28 सदस्यांना निधी मिळाले. विरोधी पक्षवाल्यांना जवळजवळ 4.5 कोटीचा निधी मिळालेला आहे आणि 153 कोटी शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना निधी मिळालेला आहे मागील 3 मे महिन्याची महासभा सोडून. त्याच्यावरून आम्हाला कुतूहल वाटतं की लोकांनी आम्हाला निवडून दिलं, आमच्या प्रभागात पण कामं झाली, पण आमची पण कामं आहेत, आम्ही पण कामं तुमच्यावर ठेवलेत, पण ती कामं काय येत नाहीत महासभेत, मंजुरी काय येत नाहीत किंवा का नाही घेतलं जात. पण कुठेतरी आम्हालाही वाटतं की बाबा आम्हाला तुटक त्याची वागणूक देतात हे दिसतंय. मग आम्ही वरिष्ठांना कळवलंय, वरिष्ठ त्याच्यावर डिसिजन घेतील.